हे भविष्यातलं समजा चालत असं बरोबर आहे. ती लाईट काय त्या टायमाला आम्हाला कळत आम्ही मोठा आणले हा नाडे मोठं नाड आणली लाईट सगळं नव्हती इंजन सगळं नव्हती सायकल सगळं नव्हती हाताने दूध घेऊन घातलेली चकला हो 50 पैसे 60 पैसे हा काळ लय बदलत चाललाय बदल्या झालेला लय बदल्या बदलायला लागलाय. आता ही तुम्ही सांगा ना आता ही लाईट सुद्धा कट व्हायची मागायची की सोलर लाईट सूर्यवरलो सोलर मग आता तुम्ही सांगा ना आता हे सुद्धा बंद व्हायची शक्यताच आहे ना शक्य मग काय ते आता नाही मिळालं की ते आता सूर्यवरलं तयार झालं पुन्हा ते पण ते इथंच सर सोलरवर हो तुम्ही सांगा ही लाईट हेच जवळ सोपं व्हायला लागलं. जवळ व्हायला ना आपल्या इथलंच आहे ना आता वरून सूर्याचे प्रकाश पाडायला झाली मोठी हो सोपी. मग संध्याकाळी दाराची गरज लागत नाही ना दिवसात आपण पाणी देऊन मोकळ होत होतो सोलर परवडत नाही बरं का प्रगती हा जगात प्रगती व्हायला मी सारं जवळ जवळच यायला जवळ जवळ यायला लागले प्रगती लय प्रगती आता हे वायर तारीचे तर आता वायर यायला लागले तर वायर तिकडे का म्हणजे हीच लाईट बंद व्हायला लागली. आता तुम्ही सांगा वायर न देस म्हणून वायर न ते गुप्ते पण हे सोलर म्हणलं तुम्ही सांगा ना लाईट शॉर्टच जाईल ना हो निघूनच जाणार लाईट लाईट आली ना गेली ना तर बघतच काम नाही. आता ते सूर्यवरली म्हणलं नंतर काय आपलं बॅटरी बंद जाईल चार्जिंग होऊन बसेल रात्रीच्याला उजाडतात ते उलट सोपं जात ते सोलरच नवीन ते आहेच आता नवीन तारुण्याला त्याची आसक्ती असते खरंय त्यांना असं आवडतं आम्हाला वाटतं हे नवीन मला तर बरोबर आहे शेती असं वाटती मग त्यांना इच्छा असती ओढ असती आशा असती कसं शेतीतलं वातावरण आणि गावातलं शहरचं वातावरण लय बदल आहे ना. तुम्हाला सांगा शेतीमध्ये प्राणवायू आहे का अशुद्ध असतो शेतीमध्ये आणि इथं कसं असतं प्राणवायू शुद्ध असतो आणि नैसर्गिक झाड शरीराला जर पोषक जर भेटले तर माणूस निरोगी बनतो आणि त्याला दुःख न येणार नाही शेतीमध्ये सगळे दुःख पैसा भेटल सगळं भेटल साऱ्या गोष्टी चांगलं राहायला भेटल पण दुःखाचं त्याच्यात जास्त आश्रय आणि याच्यात म्हणजे दिसत नाही पण सुखाचा आश्रय. आता सकाळपासून का काम नाही केलंय इस्त्री नाही जेवण नाही जात गेलं जेवणच नाही झालं हाताला काम असलं कसं फुल जेवण जात आणि शेतामध्ये केलं ना काम बी होतंय जेवण फुल राहते तब्येत चांगली राहते जडण शरीराची जडण घडण आहे ना निब्बर राहते मला कसं आहे शेतीतलं वाटतं पण आमच्या सारख्याला काय वाटतं ते ताप आहे अडचण वाटते तिकडे अडचण वाटते हो $2 भेटत तिकडे तुमचे $2 तिकडे भेटत आराम हो पण आणि शेतकऱ्याला ना ते शहर आवडत नाही शहर मध्ये राहायला आता माझ्या किती ओळखीचे तिथं दुकानी पैसे राहणार लेकरासाठी नातासाठी थांबते त्याला क्षणभर नाईलाज म्हणून त्याला थांबावं लागत. आता बोदेगावचे घोडके म्हणून आहेत अशी कडक टोपी असते आणि ह्याच्यावर काठी घेऊन चालते बोदेगावचे तर हो ते तिथं त्यांच्या मुलीच्या 2 मुली शिकायला होत्या तर ते असं थांबव वाटत नव्हतं त्यांना तिथं मग माझ्या दुकानावर यायचे बोलायला गप्पा मारायला काही जण काय दिवसभर आपलं शेतात तिकडे थांबतात गावाकड रात्री फक्त येतात मग लेकरा पैसे झोपायला हो सोबत